आपलं स्वागत करते। सुरुवातीलाच महत्त्वाची घडामोड, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे पैसे आता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। अर्थात याच संदर्भात थोड्याच वेळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान घोषणाही करते। शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आता ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी या योजनेच्या 7व्या हप्त्याचे 4000 रुपये सकाळपासून या 12 जिल्ह्यामध्ये आणि 9 बँकेमध्ये आता जमा होऊ लागलेत। मित्रांनो, सोन्याचा दिवस उघडला आहे। पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। या 12 जिल्ह्यात व 9 बँकेत पीएम किसान योजनेचा आणि नमो किसान योजनेचा 7वा हप्ता टोटल 4000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। बघा, आता ही यादी सुद्धा राज्य सरकारने जाहीर केली आहे। बघा, याच 12 बँकेमध्ये आज सकाळपासून हे पैसे आता येऊ लागले आहेत। मित्रांनो, आधार कार्डला बँक खाते लिंक केलेल्या या 9 बँकेमध्ये पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये आज सकाळपासून शेतकऱ्याच्या बँकेमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आता अशा प्रकारे 4000 जमा झाल्याचा SMS सुद्धा अनेक शेतकऱ्याला आता जमा झालेला आहे। आता 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे असणार आहेत, परवा 12 जिल्हे असणार आहेत। टोटल तुम्हाला 36 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे मिळायला सुरुवात झालेले आहे। पीएम आणि तसेच नमो शेतकरी योजनेच्या समोरील हप्त्याचे एकूण 4000 रुपये सोडण्याचे आदेश कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेले आहेत। त्यानंतर आजपासून अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीएम किसान तसंच नमो शेतकरी योजनेचे टोटल 4000 रुपये जमा झाल्याचा मेसेजसुद्धा बँकेकडून देण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आत्ता हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता भेटला होता। त्या शेतकऱ्यांना आता पीएम किसानचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा 12 जिल्ह्यामध्ये सकाळपासून जमा होऊ लागला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर तुमच्या बँकेमध्ये खात्यामध्ये 4000 रुपये जमा झालेत का हे सुद्धा बघायचं आहे। कारण महत्त्वाच्या 12 जिल्ह्यामध्ये सकाळपासून शेतकऱ्याच्या आता बँक खात्यामध्ये 4000 रुपये जमा होण्याचा मेसेजसुद्धा येऊ लागला आहे। आता काही शेतकऱ्यांना 6000 रुपये येऊ लागलेत, काही शेतकऱ्यांना 4000 रुपये येऊ लागलेत। आता कोणत्या शेतकऱ्यांना 6000 रुपये म्हणतात ते देखील व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळं हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा। त्यामुळे मित्रांनो, कोणत्या 9 बँकेमध्ये पैसे येऊ लागलेत तुम्ही या ठिकाणी नक्की बघायचं आहे। तर या 9 बँका सोडून तुमच्या बँकेचे बँक खाते काढून घ्यायचं आहे। आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेत सकाळपासून पैसे यायला अनेक शेतकऱ्यांना पैसे यायला सुरुवात देखील झाली आहे। तर अनेक शेतकऱ्यांना पैसे आले नसतील तर तुमच्या बँकेचे खाते कोणते ते पण बघायचं आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, आज 12 जिल्हे राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निवडले गेले आहेत। उद्यासाठी 12 जिल्हे निवडले गेले आहेत। त्यानंतर परवाच दिवशी उरलेले शेवटचे 12 जिल्हे निवडले गेले आहेत। आता कार्यक्रम अखेर सुरू झालेला आहे। आपल्या बँकेच्या 36 जिल्ह्यामध्ये या टप्प्याटप्प्याने पैसे वाटपाची सुरुवात देखील झाली आहे। आता तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे यायला सुरुवात झाली आहेत, कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का ते सुद्धा पाहायचं आहे। आता कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत, त्यामुळे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये 4000 पीएम किसान योजनेचे आणि 2000 नमो शेतकरी योजनेचे पैसे येऊ लागलेत, कोणत्या 9 बँकेमध्ये पैसे सोडलेत, त्याची सर्व संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। बघा, जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये आजच पाहिजे असतील तर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे का नक्की बघा। आता राज्य सरकारच्या माध्यमातून आता या 12 जिल्ह्याची यादी देखील लावण्यात आलेली आहे। आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, बघा, तुमच्या बँकेचे खाते तुम्ही कोणत्या बँकेमध्ये उघडले हे पण आता तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे। काही शेतकऱ्यांनी सोसायटीच्या ज्या खाजगी बँका असतात त्या बँकेमध्ये खाते ओपन केलेलं आहे, तर त्या बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे सोडले जाणार नाहीत। त्या बँकेमध्ये या ठिकाणी ते बँक खाते चालणार नाही असं स्पष्ट राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आता सर्व शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आलेलं आहे की या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी करण्यात आल्या आहेत की पीएमचा 19वा आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता अशा अनेक बँकेमध्ये जमा झाला नव्हता। म्हणजे सोसायटीच्या ज्या बँका असतात त्या बँकामध्ये जमा झाला नव्हता।
असं कृषी विभागाचं स्पष्टपणे म्हणणं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना वाटतं की सरकारने आम्हाला वंचित ठेवलं आहे आणि वेगळं ठेवलं आहे, पण PM चा 19वा आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता। यामध्ये मित्रांनो सरकारचा काहीच दोष नसल्यामुळे तुमच्या बँकेचे जे खाते आहे त्या बँकेचे खाते तुम्ही चुकीच्या बँकेमध्ये उघडून ठेवलं आहे, ते पाहणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आता कोणत्या बँकेनं तुमचं खातं उघडलं आहे शेतकरी मित्रांनो, मग आता या ठिकाणी बघा कोणकोणत्या बँका नमो शेतकरी योजनेसाठी चालणार आहेत, कोणकोणत्या बँका नवो बँक सकाळपासून नवो बँकेमध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहेत आणि किसान योजनेचा 19 हप्त्याचे 4,000 रुपये येऊ लागलेत। या ठिकाणी शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। आता तुम्ही PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते एकत्र येणार आहेत, म्हणजे तुम्ही दोन्ही योजनेचे 4,000 रुपये एकत्र येणार आहेत, अशी माहिती देखील सरकारकडून मिळत आहे। आता तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला मिळवायला सुरुवात देखील झाली आहे। आता कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज पैसे येऊ लागलेत याची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत। सकाळपासून नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये याप्रमाणे 4,000 रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये अखेर आता जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। आता बँकेमध्ये पैसे जमा होऊ लागलेत। शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत नाही, त्यामुळेच महत्त्वाची माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजत नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये सोडले आहेत ते पण पाहायचं आहे। कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सकाळपासून येऊ लागलेत याबद्दल सुद्धा सर्व संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायची आहे। तर मित्रांनो आता या 9 बँकाची लिस्ट देखील या ठिकाणी वाचून दाखवणार आहे। शेतकरी मित्रांनो सगळ्यांनी लक्ष देऊन बघा। यामध्ये सगळ्यात पहिली बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक। महाराष्ट्र बँकेमध्ये सुद्धा पुढे सांगणार आहे, त्यामधील 12 जिल्ह्यामध्ये पैसे सुद्धा यायला सुरुवात जमा झाली आहे। मित्रांनो महाराष्ट्र बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला कोणतेही टेन्शन घ्यायचं नाही। तुम्हाला पण आज किंवा उद्या परवा 3 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे नंतर PM किसान योजनेचे पैसे एकत्र मिळणार आहेत। त्याचप्रमाणे 12 जिल्ह्यात असेल, 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर त्या जिल्ह्यामध्ये लगेच जिल्ह्यांची लिस्ट सांगणार आहे। शेतकरी मित्र लक्ष देऊन बघा, त्यामध्ये तुमचं खातं असेल 9 बँकामध्ये तर इथून पुढे 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4,000 रुपये आल्याचा SMS देखील तुमच्या मोबाईलवरती दिसेल। आता बँकेमध्ये कधी पण मेसेज येऊ शकतो। आता 5 मिनिटांनी सुद्धा आता इथून पुढे तुम्हाला 4,000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज येऊ शकतो। आता तुम्हाला 1 तासांत सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मेसेज येऊ शकतो किंवा संध्याकाळी येऊ शकतो, 8 वाजता येऊ शकतो, या ठिकाणी कधीही येऊ शकतो। म्हणजे जर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला महत्त्वाच्या या 12 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे येऊ लागलेत, आता बँकेमधून 4,000 रुपये आल्याचा तुम्हाला मेसेज कधीही येऊ शकतो, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून रात्री 12 वाजेपर्यंत शेतकऱ्याचे पैसे वाटपाचे काम सुरू करण्यास सांगितले। अशा प्रकारची कृषी विभागाच्या माध्यमातून सूत्राकडून माहिती आता मिळाली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, PM किसान योजनेचे 2,000 रुपये तुमच्या बँकेमध्ये जमा झालेत का हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे। महाराष्ट्र बँक, त्यांच्यानंतर दुसरी बँक आहे इंडियन बँक, 3 नंबरची बँक आहे पोस्ट बँक, नंतर पोस्ट ऑफिसमध्ये जवळपास 90% शेतकऱ्यांनी आता खाते खोलले आहेत। त्यांनासुद्धा आजच नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे पैसे तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झाली आहे। बघा त्यानंतरची 4 नंबरची बँक आहे बँक ऑफ इंडिया बँक, ती सुद्धा अतिशय महत्त्वाची बँक आहे। या बँकेतसुद्धा अनेक शेतकऱ्यांनी सकाळपासून 4,000 रुपये जमा झाल्याचा पैसे SMS येऊ लागले। त्यानंतर 5 नंबरची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, ती सुद्धा सर्वात मोठी सहकारी बँक आहे। याच्यामध्ये सुद्धा सकाळपासून 4,000 रुपये या दोन्ही योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर 6 नंबरची बँक आहे HDFC बँक, ही जर खाजगी बँक असली तर ही सर्वात मोठी बँक आहे। यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 7व्या आणि PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे पैसे यायला सुरुवात झाले। त्यानंतरची ICICI बँक, या बँक ही 7 नंबरची बँक आहे। यामध्ये सुद्धा नमो आणि PM किसान योजनेचा 4,000 रुपयेचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेत। त्यानंतर 8 नंबरची बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा, यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी खाते खोलून ठेवले आहे, कारण या बँकेमध्ये अनेक बँकेच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी असतील, तसेच गावोगावी सुद्धा पसरायला लागलेत।
खूप मोठी ही सहकारी बँक आहे। या बँकेमध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये टोटल 4,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यानंतर शेवटची बँक आहे ती म्हणजे 9 नंबरची। ती बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक बँक असते, ती अतिशय महत्त्वाची असते बघा। त्यामुळे अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। ती बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक। या बँकेमध्ये सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। शेतकरी मित्रांनो, या बँकेमध्ये सुद्धा सकाळपासून नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये एकूण 4,000 रुपये हे सरकारच्या माध्यमातून सोडले आहेत। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर आता एक प्रश्न पडलेला असेल की आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत, उद्या कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, त्याचप्रमाणे उद्या परवा या ठिकाणी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आलेली आहे। तीच यादी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्हाला तर मोठी आनंदाची बातमी पाहिजे असेल तर राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बातमी आली आहे। आज बघा 12 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आले। त्या 12 जिल्ह्याची नावे लगेच तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर तुम्हाला 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नसेल तर उद्यासाठी 12 जिल्हे कोणकोणते निवडणार आहेत ते देखील सांगणार आहे। त्यानंतर परवा कुठले 12 जिल्हे निवडणार आहेत हे देखील तुम्हाला सांगणार आहे। जे राज्य सरकारने या ठिकाणी जिल्हे निवडले त्यात कोणत्या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे पण या ठिकाणी तुम्हाला लगेच सांगणार आहे। सर्वांनी जिल्हे पूर्ण बघा। आता यादीमध्ये तुम्हाला वाचून दाखवणार आहे। आज सर्वांसाठी निवडलेल्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात देखील झाले। तर त्या 12 जिल्ह्याची नावे बघा। या ठिकाणी पहिला जिल्हा आहे अहमदनगर, आत्ताचं ते अहिल्यानगर। दुसरा जिल्हा आहे अकोला, तिसरा जिल्हा आहे अमरावती। त्यानंतर बघा चौथा जिल्हा आहे औरंगाबाद, ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर असं सुद्धा म्हणतो। त्यानंतर 5वा जिल्हा आहे बीड, 6वा जिल्हा आहे भंडारा, त्यानंतर 7वा जिल्हा आहे बुलढाणा, त्यानंतर 8वा जिल्हा आहे चंद्रपूर, 9वा जिल्हा आहे धुळे, त्यानंतर 10वा जिल्हा आहे गडचिरोली, नंतर तुम्हाला 11वा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा आणि शेवटचा 12वा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली। या 12 जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडायला सुरुवात झाली आहे। आज 12 जिल्ह्यामध्ये पैसे यायला देखील सुरुवात झालेली आहे। आता तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला उद्यासाठी कोणते 12 जिल्हे निवडलेत या ठिकाणी सांगणार आहे। तर 12 जिल्हे ते उद्यासाठी आहेत ते बघा। जळगाव, त्यानंतर जालना, त्यानंतर कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, आत्ताचं ते आता धाराशिव, त्यानंतर पालघर हे सुद्धा 12 जिल्हे आहेत। हे उद्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पैसे यायला भेटणार आहेत। आणि जर या पण जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर नसेल तर आता ही लास्टची यादी आहे ती तुमचा 100% असणार आहे। त्यानंतर बघा परवासाठी असणार आहे परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, ठाणे, या नंतर वर्धा, वाशिम, या जे लास्ट टप्पा आहे तो नंतर म्हणजेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। तर आता लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तर यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। सांगणार आहे सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्हाला तर मोठी आनंदाची बातमी पाहिजे असेल तर राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बातमी आली आहे। आज बघा 12 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आले। त्या 12 जिल्ह्याची नावे लगेच तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर तुम्हाला 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नसेल तर उद्यासाठी 12 जिल्हे कोणकोणते निवडणार आहेत ते देखील सांगणार आहे। त्यानंतर परवा कुठले 12 जिल्हे निवडणार आहेत हे देखील तुम्हाला सांगणार आहे। जे राज्य सरकारने या ठिकाणी जिल्हे निवडले त्यात कोणत्या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे पण या ठिकाणी तुम्हाला लगेच सांगणार आहे। सर्वांनी जिल्हे पूर्ण बघा। आता यादीमध्ये तुम्हाला वाचून दाखवणार आहे। आज सर्वांसाठी निवडलेल्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात देखील झाली। तर त्या 12 जिल्ह्याची नावे बघा। या ठिकाणी पहिला जिल्हा आहे अहमदनगर, आत्ताचं ते अहिल्यानगर, दुसरा जिल्हा आहे अकोला, तिसरा जिल्हा आहे अमरावती, त्यानंतर बघा चौथा जिल्हा आहे औरंगाबाद, ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर असं सुद्धा म्हणतो। त्यानंतर 5वा जिल्हा आहे बीड, 6वा जिल्हा आहे भंडारा, त्यानंतर 7वा जिल्हा आहे बुलढाणा, त्यानंतर 8वा जिल्हा आहे चंद्रपूर, 9वा जिल्हा आहे धुळे, त्यानंतर 10वा जिल्हा आहे गडचिरोली, नंतर तुम्हाला 11वा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा आणि शेवटचा 12वा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली। या 12 जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडायला सुरुवात झाली आहे। आज 12 जिल्ह्यामध्ये पैसे यायला देखील सुरुवात झालेली आहे। आता तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला उद्यासाठी कोणते 12 जिल्हे निवडलेत या ठिकाणी सांगणार आहे। तर 12 जिल्हे ते उद्यासाठी आहेत ते बघा। जळगाव, त्यानंतर जालना, त्यानंतर कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, आत्ताचं ते आता धाराशिव, त्यानंतर पालघर हे सुद्धा 12 जिल्हे आहेत। हे उद्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पैसे यायला भेटणार आहेत।
आणि जर या पण जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर नसेल तर आता ही लास्टची यादी आहे ती तुमचा 100% असणार आहे. त्यानंतर बघा परवासाठी असणार आहे परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, ठाणे, या नंतर वर्धा, वाशिम, या जे लास्ट टप्पा आहे तो नंतर म्हणजेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. तर आता लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तर यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.